तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे दिनांक 10 तारखेला पहाटे अनुदानित आश्रम शाळेमध्ये मुलींना सापाचा चावा झाल्यामुळे 3 मुली दगावल्या गेल्या। 3 मुलींना उपचार सुरू आहे। एका मुलीला नागपूर या ठिकाणी जीएमसी मध्ये उपचार सुरू आहे। 2 मुली गडचिरोली मध्ये। अशा परिस्थितीमध्ये ज्या संस्थेच्या माध्यमातून ते अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे त्या संस्थेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। सोबतच आदिवासी विकास विभागाचा निरीक्षक प्रत्येक महिन्याला शाळा तपासणीसाठी जात असतो। त्या संबंधित प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कोणता शेरा मारला व्हिजिटिंग बुक मध्ये ते तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। सोबतच महाराष्ट्रामध्ये अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहे त्या सर्व अनुदानित आश्रमशाळेची ट्रस्ट संस्थेद्वारे मूल्यमापन करण्यात येईल। अशा प्रकारचं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई आणि सर्व मंत्रिमंडळासमोर चर्चा झाली। यानंतर अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती अशा प्रकारचं दुर्लक्ष होत जे आहे ते योग्य नाही। 100% यानंतर अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ते न्याय देण्याचा सरकार प्रयत्न करेल। सोबतच त्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये हा प्रकार जो घडला त्या ठिकाणी मुख्याध्यापक नव्हता, अधीक्षिका नव्हती, अधीक्षक नव्हता, फक्त क्लास 4 चे 2 कर्मचारी होते। अतिशय दुर्भाग्य आहे, अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे तपासणी करून त्या संस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात येईल। आज आम्ही चर्चा केली असता महाराष्ट्रामध्ये अनुदानित आश्रमशाळा जी आहे त्या सर्व अनुदानित आश्रमशाळेची ट्रस्ट संस्थेद्वारे मूल्यमापन करून ज्या ज्या आश्रमशाळेमध्ये व्यवस्था नाही, सुविधा नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। ही अनुदानित आश्रमशाळा 1992 पासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये जलतलाई या गावामध्ये धानोरा तालुक्यामध्ये 1992 पासून ती अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे। 3 वेळा आमदार राहिलेले आहे, एकदा खासदार राहिलेले अशा व्यक्तीची अनुदानित आश्रमशाळेच्या करून अशा प्रकारची चूक होत असेल तर आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे का आपण काय करणार। परंतु सरकारच्या माध्यमातून चौकशी करून आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली। नाही बाबू, अनुदानित आश्रमशाळा 1992 पासून सुरू आहे, मोठ्या माणसाची आहे, आदिवासी माणसाची आहे। आदिवासी विद्यार्थ्यांप्रती अशी चूक करणं हे योग्य आणि संयुक्तिक नाही। त्यामुळे त्या संस्थेवर 100% तपासून कारवाई करण्यात येईल। अशा अनेक ज्या संस्था आहेत ज्या अनुदान घेतात आणि सुविधा पुरवत नाहीत
अशा संस्थांवरती आता तुम्ही काय कारवाई करणार? कारण जी घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या सुविधांचा अभाव पाहायला मिळाला. आज कॅबिनेट मध्ये असा निर्णय घेण्यात आलेले आहे, महाराष्ट्राच्या सर्व अनुदानित आश्रमशाळेची ट्रस्ट संस्थेद्वारे मूल्यमापन करून कोणत्या आश्रमशाळेमध्ये व्यवस्था नाही आहे, सुविधा नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. खूप खूप धन्यवाद.